बाणगंगा तलावाची ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंकडून पाहणी। काही दिवसांपूर्वी जेसीबीच्यामुळे तलावाच्या पायऱ्यांचं झालेलं नुकसान। खानापूर तालुक्यातील कमळापूर रामापूर या गावांना जोडणाऱ्या पुलाची उंची वाढवावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं आंदोलन। पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या फोटोला येरळीच्या पाण्याचा अभिषेक। येऊरच्या पायथ्याशी स्थानिकांसह आमदार जितेंद्र आव्हाडांचं आंदोलन। येऊरमध्ये सर्रास दारू पार्ट्या ड्रग्ज पेडलर्स फिरत असल्याचा आव्हाडांचा आरोप। कांदिवलीमध्ये झाड कोसळून कार आणि रिक्षाचं नुकसान। पुणे मेट्रोने 30 जून 2024 रोजी काढली जवळपास 2 लाख प्रवाशांची विक्रमी संख्या। 24,15,693 रुपयांची कमाई। पुणे मेट्रोची आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या। पुण्यात गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग, महिलेची प्रकृती स्थिर। पुण्यामध्ये झिका रुग्णांची संख्या 6 वर। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरातील मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत आलेल्या एका अल्पवयीन मुलानं ग्राहकाचे 33,000 रुपये लांबवले। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे मृत्यू दाखले तयार करून विमा कंपनीला 70 लाखांचा गंडा। भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। 4 जणांचा शोध सुरू, त्यामध्ये एका डॉक्टरचा समावेश। भारतीय महिला क्रिकेटचा ऐतिहासिक विजय। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामन्यात 10 विकेट्स राखून भारताचा दणदणीत विजय। इंस्टाग्रामवर विराट कोहलीच्या विश्वचषक जिंकण्याच्या पोस्टला आशियात सर्वाधिक लाईक्स। विराट कोहलीची पोस्ट लाईक्समध्ये पहिल्या क्रमांकावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।